येत्या 27 ऑगस्ट 2025ला बुधवारच्या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणरायांचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पांना बुद्धीची देवता, रिद्धी सिद्धीचा पती आणि आद्य पूजेला ज्यांना मान असे ते गणपती म्हणून ओळखलं जातं. तर गणेश चतुर्थी हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होतो. तो अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. कुणी 1.5 दिवस, कुणी 5 दिवस, कुणी 7 दिवस, तर कुणी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये बसवत असतात. यामध्ये पार्थिव म्हणजे स्वतःच्या हाताने मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तीला विशेष मान दिला जातो. पण आजकाल काही आपण प्रत्येकजण घरच्या घरी गणपती बनवत नाही, पण विकत का होईना आपण पार्थिव गणेश मूर्ती आणायची असते आणि आपल्या घरामध्ये ती बसवायची असते. आता या गणेशांची आपल्याला कुळाचारानुसार सेवा करायची असते. आपण जितकेही दिवस त्यांना आपल्या घरामध्ये बसवू तितके दिवस. तर मग गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतात आणि काही जणांना गुरुजींची मदत घ्यावी लागते. कारण घरच्या घरी आपल्याला स्थापना करायची म्हटली की संस्कृत मंत्र म्हणता येत नाही किंवा पूजाविधीमध्ये काही चुकलं तर त्याचीही भीती वाटते. आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला गणपती प्राणप्रतिष्ठेचा अगदी सविस्तर व्हिडिओ पूजाविधीसह मिळून जाईल. यामध्ये मी तुम्हाला अतिशय सोपे मंत्र सांगितलेले आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे म्हणू शकतात आणि तुमची एकही स्टेप बाप्पांच्या पूजेतली चुकणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा हा शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुम्ही तो आपला सविस्तर व्हिडिओ पहा. त्यावर तुम्हाला गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याबद्दल सर्व काही समजेल. हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.